नमस्कार, मी गोकुळ कांबळे मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रत्नागिरी येथे आहोत आणि मागील काही दिवसापासून पत्रकार जे आहेत हे प्रत्येक आपापल्या ग्राउंडवरती कार्य करत होते आणि त्यानंतर आता निवडणुका संपलेल्या आहेत, त्यानंतर निकाल देखील हाती आलेले आहेत आणि या निकालाचं नेमकं ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला, त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो निकाल लागला, त्याबद्दल आपण काही पत्रकार जे आपल्याबरोबर आहेत त्यांच्यासोबत चर्चा करूयात। नेमकं काय घडलं, कुठे काय बिघडलं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रहारचे दैनिक प्रहारचे हर्षेकर आहेत, त्यानंतर सागरचे अजित आंबेकर आहेत, नंतर रत्नागिरी टाइम्सचे किशोरजी मोरे आहेत आणि लोकशाहीचे राहुल वर्दे आहेत। यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की रत्नागिरीमध्ये नेमकं कुठे काय बिघडलं आणि कुठे काय घडलं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आणि सर्वप्रथम आपण चर्चा करूया किशोर मोरे यांच्याकडून जिल्ह्याची संपूर्ण चर्चा करणार आहोत की जिल्ह्यामध्ये नेमकी काय परिस्थिती अशी घडली की ज्यामुळे महाविकास आघाडी पूर्णपणे साफ झालेली आहे आणि महायुतीला जास्तीत जास्त जागा मिळाल्या। 5 मतदारसंघ आहेत रत्नागिरी जिल्ह्यामधले। सर्वप्रथम आपण चिपळूणपासून सुरुवात करूया। काय सांगाल किशोरजी, जिथे चिपळूणमध्ये शेखर निकम आहेत आणि त्यांच्यासमोर प्रशांत यादव होते, प्रशांत यादव हे सहकारमधून उभे होते आणि शेखर निकम हे शिक्षण क्षेत्रातून पुढे आलेले आहेत। नेमकं कुठे काय बिघडलं जे निसटता पराभव शेखर निकमांना सामोरं जावं लागलं, काय सांगाल? मुळात चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचा इतिहासच असा आहे की एकदा आलेला आमदार परत येत नाही, पण यावेळेला शेखर निकमांनी तो इतिहास पुसून टाकला आहे। मुळात हा मतदारसंघ हा पूर्णपणे सुरुवातीचा विचार केला तर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, पण कालांतराने हळूहळू सदानंद चव्हाणांच्या रूपाने शिवसेनेचे आमदार त्याने निवडून आले व पुन्हा शेखर निकम निवडून आले। मुळात इथला मतदार हा शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग ह्या मतदारसंघात आहे आणि असं असताना या ठिकाणी प्रशांत यादव ह्या नव्या चेहऱ्याला शरद पवार पक्षाकडून संधी मिळाली, पण दुसऱ्या बाजूला समोर होते ते अजितदादा पवार गटाचे शेखर निकम की त्यांना गेल्या निवडणुकीचा चांगला अंदाज होता, अनुभव होता। त्या अनुभवाच्या जोरावरच त्यांनी ह्यावेळची निवडणूक जिंकली। मुळात ह्या भागामध्ये जो महाराष्ट्रामध्ये जो फॅक्टर आपल्याला नजरेत पडला त्यामध्ये मुस्लिम मतदार हा पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने गेला। काही ठिकाणी राजकारणामध्ये निवडणूक लढवताना सगळ्या बाजूंचा विचार करावा लागतो, तसे काही आर्थिक गणितंसुद्धा ह्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचा कुठेतरी फटका हा मोठ्या प्रमाणात शेखर निकमांना बसला। पण सुदैव एवढंच की शेखर निकमांना देवरुख आणि संगमेश्वर या भागातल्या काही लोकांनी मतदारांनी साथ घातली आणि त्याच्या बळावरती शेखर निकम निवडून आले आणि त्यामुळे हा मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची लढत होती आणि शेवटच्या निर्णायक निकालापर्यंत चुरशीचीच राहिली असं एकंदरीत दिसतंय। बरं, कोणता फॅक्टर चालला असं म्हणूया आपण? ह्या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये फॅक्टर चालला म्हणजे विचार केला तर थोडंसं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या विरोधातलं वातावरण होतंच, पण त्याच्यामध्ये मनी फॅक्टर हा विषय संपूर्ण राज्यातसुद्धा दिसून आला आणि ह्या मतदारसंघातसुद्धा काही ठिकाणी तसा तो जाणवला आणि त्यामुळे आपण एका मतदारांवरती आरोप करतो अशातला भाग नाही, पण काही देवळाच्या रूपात असेल, देवळाला मदत असेल किंवा काही एखाद्या विकास कामांचं आश्वासन घेतलं असेल तर त्याच्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाले असतील, अशा माध्यमातून ह्या गोष्टी ह्या मतदारसंघात बऱ्याच चर्चेला होत्या आणि चर्चेला जात होत्या। त्याच्यामुळे ह्या ठिकाणी कुठंतरी महाविकास आघाडीच्या बाजूने मुस्लिम मतदार बऱ्यापैकी चुकला आणि विकास आघाडीच्या दृष्टीने महायुतीच्या बाजूने कुठंतरी एकनाथ शिंदेंचं काम आणि लाडकी बहीण हा फॅक्टर जसा महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी दिसून आला तसा ह्या मतदारसंघातसुद्धा लाडकी बहिणीचा फॅक्टर हा मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी दिसून आला। बरं, आता आपण जाऊयात आंबेकरांकडे। दापोली आणि गुहागरच्या संदर्भात आपण चर्चा करूया। गुहागर मतदारसंघामध्ये भास्कर जाधव हे विद्यमान आमदार आहेत आणि ते देखील निसटता पराभव म्हणावा लागेल अशाच फरकाने जिंकून आलेले आहेत। काहीशे 2000 च्या मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत आणि त्यांना देखील आत्मचिंतन करावं लागलं, अशी परिस्थिती निर्माण झाली। काय सांगाल, गुहागरची परिस्थिती काय होती? राजेश बेंडल यांना कुणबी आणि ओबीसी समाजाने समर्थ साथ दिली, आर्थिक मदत त्यांना जोरात मिळाली। त्या तुलनेने भास्करसिंह जाधव हे कमी पडले, कारण ते म्हणत होते की मी 50,000 मतांनी निवडून येईन, पण शेवटी 2,500 मतावर त्यांना निवडून येऊन समाधान मानावं लागलं। कोणता फॅक्टर चालला असं वाटतं त्या भागात? मनी फॅक्टर म्हणजे एकंदर मनी फॅक्टरच हा या निवडणुकीमध्ये सरस ठरला असं म्हणावं लागेल। आता आपण जाऊयात रत्नागिरीकडे। रत्नागिरीमध्ये नेमकं काय घडलं, काय बिघडलं? कारण एका बाजूला भाजपचे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेले
बाळ माने होते, तर एका बाजूला जे इथले म्हणजे रत्नागिरीचे जे किंग मेकर आहेत उदय सामंत हे देखील होते आणि उदय सामंत हे मोठ्या फरकाने निवडून आले. काय कुठे चुकलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं, काय सांगाल? सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी रत्नागिरी जिल्ह्याला दिलेली भेट आणि रत्नागिरीचे लाडके आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विकासावर दिलेला भर यामुळेच त्यांना मिळालेली मतं आहेत. लाडकी बहीण योजना आहे ती प्रभावीपणे राबवली गेली, महिलांची मिळालेली साथ आणि एखाद्या ठिकाणी होणारे कार्यक्रम आणि दिलेला वेळ सामंत साहेबांनी पाळलेली आहे. 7 वाजता मीटिंग असेल तर 7 वाजता ते हजर असायचे. मात्र जे उबाटाचे जे सर्व पडलेले आमदार आहेत किंवा माजी आमदार आहेत किंवा अन्य कोणी आहेत त्यांनी केव्हाही वेळ पाळलेली नाही. 7 वाजता शाळा सुरू होते पण 7 वाजता ह्यांची मीटिंग केव्हाही सुरू झालेली नाही आणि हेच त्याचं कारण आहे खरं. म्हणजे उदय सामंत हे उद्योगमंत्री राहिलेले आहेत आणि उद्योगमंत्री असताना देखील त्यांनी म्हणजे रत्नागिरी जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे काम केलं आणि प्रत्येकाला वेळ दिले आणि प्रत्येकाच्या म्हणजे कामानुसार त्यांनी काम केलेलं हे देखील म्हटलं जातं आहे. परंतु इथे दोन्ही प्रकारचा म्हणजे कुणबी पण आहे, म्हणजे OBC पण आहे, मुसलमान देखील तेवढ्याच मतं आहेत. मग नेमकं त्यांच्या बाजूने कोण होतं असं वाटतं जास्तीत जास्त? नाही, सर्व समाजाने सामंतसाहेबांना विजयी केलेलं आहे. कारण स्वतः सामंतसाहेबांनी सगळ्या गावामध्ये भेटी दिलेल्या आहेत, जिल्हा परिषद गटामध्ये भेटी दिल्या आहेत आणि कोणालाही त्यांनी कमी लेखलेलं नाही. विकास कामं शासनाची आलेली आहेत ती प्रभावीपणे राबवलेली आहेत. रत्नागिरी शहराचा जर विचार केला तर रत्नागिरी शहरामध्ये आजपर्यंतच्या काळात जी झालेली नाही विकास कामं त्यांना वेग मिळालेला आहे, ती पूर्णत्वास गेलेली आहे. म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये जर समजा आपण दुसरा कोणताही म्हणजे उदय बने वगैरे जर उमेदवार दिला असेल तर काय फरक पडला असता का? नाही, उदय बने असो किंवा अन्य कोणी असून दे, विकास कामाची जी करण्याची जी कला आहे किंवा सर्वांना सामावून घेण्याची त्यांची कसोटी आहे त्यामध्ये उदय सामंत प्रभावी ठरलेले आहे. तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून उदय सामंत यांच्याकडे पाहिलं जातं. नक्कीच तरुण आणि तडफदार नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केवळ उदय सामंत यांनाच दिलं जातं आहे. कारण रत्नागिरी शहरामध्ये आणि रत्नागिरी जो मतदारसंघ आहे यामध्ये ते प्रत्येक ह्याच्यामध्ये सरस ठरलेले आहेत. मग ते राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये आले आणि शिवसेनेमध्ये येऊन आता पुन्हा शिंदे गटामध्ये. पण तरी पण लोक मतदार जो आहे हा त्यांच्या बाजूने आहे. कारण प्रत्येक वेळी म्हणजे ज्यावेळेस मतदार हाक मारेल किंवा सर्वसामान्य जनता ज्यावेळेस त्यांना हाक मारेल त्यावेळेस ते उपस्थित असतात आणि त्यांचं जे काम असतं हे तात्परतेने पूर्ण करण्यासाठी ते नेहमी तयार असतात. आता आपण जाऊयात पुन्हा किशोरजी यांच्याकडे. किशोरजी, मला सांगा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं काय चित्र होतं? रत्नागिरी जिल्ह्यातलं चित्र महायुतीचे 4 आमदार आणि महाविकास आघाडीचा 1 आमदार असे 5 आमदार होते. एकंदरीत ह्या मतदारसंघाच्या निकालानंतर दिसून आलं. आता लांजा राजापूरमध्ये राजन साळवींनी ह्यापूर्वी 3 निवडणुका लढवल्या, 3 वेळा ते निवडून आले. पण ह्या वेळेला त्यांना अपयश आलं. कारण लांजा राजापूर हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या फार विखुरलेला आहे. रत्नागिरी संगमेश्वर आणि लांजा राजापूर या मतदारसंघात फार फरक आहे. त्यामुळे विकास कामांची आस असलेला मतदार तिथं होता. त्याला कुठेतरी विकास कामाचं करणारं नेतृत्व पाहिजे होतं आणि त्यामध्ये भैया सामंतच्या माध्यमातून त्यांना तेवढा अनुभव आला. भैया सामंतांनी या विकास कामं करता त्या लोकांचा विश्वास मिळवला आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतांचा वर्षभरामध्ये भैया सामंतांना चांगली साथ मिळाली आणि महाराष्ट्र शासनाकडनं चांगल्या प्रकारचा विकास निधी आणण्यात सामंत बंधू यशस्वी झाले आणि त्याची परिणती म्हणून लोकांनी त्या ठिकाणी भैया सामंतांना निवडून चमत्कार केला. नक्कीच 3 ते मला वाटतं 2 किंवा 3 लोकसभा म्हणजे लोकसभेची निवडणूक पार पडली. त्यानंतर किरण सामंत हे सक्रिय झाले त्या भागामध्ये आणि त्यांनी जोरदार कामाचा सपाटा लावला आणि भरपूर निधी त्या भागामध्ये आणला. त्यामुळे त्यांचा विजय नक्की झाला का? 21,000चं मताधिक्य लोकसभेला होतं विनायक राऊतांना. ते भरून काढून 20,000 मतं म्हणजे 40,000चा डिफरन्स. 140, 150, 1.5 लाखाच्या मतांमध्ये 40,000 डिफरन्स भरून काढणं सोपं नव्हे. तो त्यांनी भरून काढला. 21,000ची मताधिक्य होतं राजापुरात विनायक राऊतांना. ते भरून काढून 20,000 वरती आणि केवळ संपर्क आणि भैया सामंत म्हणजे दिलेला शब्द पाळणारा व्यक्तिमत्व हे बघून आणि अनेक वर्ष राजन साळवींनी त्या ठिकाणी प्रयत्न केले नाहीत अशातला भाग नाही. पण शासन वेळोवेळी तिकडे वरती शासन वेगळं असल्याकारणाने साळवी साहेबांचा तेवढा पोच किंवा त्यांना तेवढं करता आलं नाही. पण भैया सामंतांनी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असेल किंवा महाराष्ट्र शासनाकडून वेगळ्या हेडमध्ये पैसे असतील
आणले, काही कामं लोकांच्या नजरेत पडली आणि काम करणारा माणूस म्हणून भैया सामंतांची इमेज झाली. त्याचा परिणाम हा निकालानंतर दिसून आला. नक्कीच किरण सामंत हे वेळेला उपयोगी पडणारं माध्यम म्हणजे व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण दिलेल्या शब्दाला जागणं हे त्यांच्या मुळात स्वभावामध्येच आहेत. आपण हा विचार करूया. आंबेडकरजी मला सांगा, म्हणजे राजापूरमध्ये रिफायनरी हा प्रकल्प एकदा समर्थन करणं, एकदा विरोध करणं, हे कुठेतरी राजन साहेबांना साहेबांचा म्हणजे जो पराभव झाला याला कारणीभूत ठरू शकतं का? तिथल्या स्थानिक मतदारांनी ठरवलं होतं की यावेळेला राजन साळवींना पराभूत करायचं आणि त्याच्यासमोर किरण उर्फ भैया सामंत यांचं चांगलं पर्याय होता आणि त्या पर्यायातून त्यांनी किरण सामंतांना विजयी केला. बरं, आता आपण जाऊया. आपल्यासोबत शेळके पण जोडलेले गेलेले आहेत, सकाळचे प्रतिनिधी आहेत. मला सांगा, म्हणजे योगेश दादा कदम जे दापोलीचे उमेदवार आहेत, जे ते चांगल्या मताने निवडून देखील आले आहेत, काय सांगाल तिथली परिस्थिती काय होती ग्राउंडची? दापोली मतदारसंघाचा जर विचार केला तर तिथे राजकीय ध्रुवीकरण वारंवार होत होतं. संजय कदम हे त्यांचे प्रतिस्पर्धी जे होते हे यापूर्वी राष्ट्रवादी होते, राष्ट्रवादीमध्ये होते, नंतर ते शिवसेनेत आले. पण ज्यावेळी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा ज्यावेळी योगेश कदमनी निर्णय घेतला, त्यानंतर अनेक शासकीय योजनांचा जो योगेश कदमनी त्या भागामध्ये सपाटा लावला. उदय सामंतांच्या तोडीने तिथे दापोली मतदारसंघामध्ये त्यांनी काम केलं आणि या कामाची परिणिती म्हणूनच त्यांना यावेळी मतदारांनी स्वीकारलं आणि त्यांना निवडून दिलं. बरं, आपल्यासोबत लोकशाहीचे राहुल वर्धे आहेत. काय सांगाल, आपण राजापूरमध्ये ग्राउंडवरती होता, काय नेमकी परिस्थिती, कुठे काय कुणाचं चुकलं असं वाटतं तुम्हाला तुमच्या नजरेने? 2019मध्ये आपण पाहिलं तर राजन साळवी विरुद्ध अविनाश साळ असा निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्ये जवळपास 11,500 मतांनी अविनाश साळे पराभूत झाले होते. त्याच्या प्रचंड नाराजी राजन साळवींबद्दल त्या ठिकाणी होती आणि त्यात नाराजीचा सूर जो आहे तो यावेळेला पाहायला मिळाला. आणि महायुतीची जी कामं आहेत, जी विकास कामं आहेत, लाडकी बहीण, अशा योजना ज्या आहेत त्या योजना यावेळेला महायुतीच्या फायद्याशी पडलेल्या या ठिकाणी दिसतात. बरं, संपूर्ण रत्नागिरीचा जो विचार केल्यानंतर जर समजा 5ही मतदारसंघामध्ये महायुतीला 4 जागा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 1 जागा मिळाली, त्यामध्ये जास्तीत जास्त असं म्हणूया की रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि किरण सामंत हे सरस ठरले, याबद्दल काय सांगाल? नक्कीच कुठल्याही विकास कामांचा आढावा घेतला. उदय सामंत यांनी उद्योगमंत्रीपद त्यांच्याकडे होतं. सध्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जो प्रकल्प आणणं किंवा विकास कामाचा जो धमाका आहे ते उदय सामंत यांनी केला. त्याचप्रमाणे किरण सामंत यांनीसुद्धा लांजा राजापूर प्रभागामध्ये सुद्धा अत्यंत प्रकारे विकास कामं या ठिकाणी आणलेली आहेत आणि या सर्व कामांवर विश्वास ठेवून जनतेने त्यांना यावेळेला हा कौल दिलेला आहे. त्यामुळे उदय सामंत रत्नागिरीमधून आणि किरण सामंत हे राजापूरमध्ये विजय झालेले आहेत. नक्कीच राजापूर आणि रत्नागिरीमध्ये किरण सामंत आणि उदय सामंत हे सरस ठरणारे आहेत. यांच्याद्वारेच राजापूर आणि रत्नागिरीचा विकास म्हटलं तर होईल असं म्हटलं गेलं तर वावगं ठरणार नाही. परंतु उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंत्री यापूर्वीचे राहिलेले आहेत, पालकमंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याद्वारे जो विकास झाला रत्नागिरीचा हा कुठेतरी म्हणजे चर्चेत येऊ लागला आणि त्यानंतर त्यांनी जे काम केलं ते कुठेतरी सरस ठरलं हे देखील तेवढंच म्हणावं लागेल. परंतु दोन्ही ठिकाणच्या दोन्ही मतदारसंघामध्ये राजापूर असो रत्नागिरी असो दोन्ही ठिकाणी दोन्ही बंधू काम करत आहेत आणि दोन्ही जर समजा एकाच पक्षामधून काम करत आहेत, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा आणि राजापूर तालुक्याचा विकास निश्चित आहे का असं वाटतं? 2 सामंत बंधू निवडून आले, सामंत पॅटर्नमुळे आले आणि ह्या 2 मतदारसंघावरती आता येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं सुद्धा भवितव्य अवलंबून आहे. आजपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं अस्तित्व किंवा वर्चस्व या जिल्हा परिषद राहिलेलं होतं, पण आता या 2 मतदारसंघामध्ये सामंत बंधू आल्याकारणाने शिवसेनेच्या जिल्हा परिषदवरती येत्या निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकेल असं दिसतंय. कारण प्रत्येक जिल्हा परिषद गटात लांजा राजापूर असो किंवा रत्नागिरी संघ प्रत्येक जिल्हा परिषद गटात हे दोन्ही बंधू आघाडीवर होते, कुठेही ते मागे राहिलेले नाहीत. लगतचा चिपळूण मतदारसंघ आहे, चिपळूण संगमेश्वर आहे, म्हणजे ह्या 3 विधानसभा मतदारसंघात साधारणपणे 27 जिल्हा परिषद गट येतात. त्यातले शिवसेनेचे 25 निवडून यायचे आणि त्या जोरावरती ते जिल्हा परिषदेवरती राज्य करायचे. आता हे चित्र येत्या काळात असं मला वाटतं उलटं होण्याची शक्यता अधिक आहे. नक्कीच आपण चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल
सर्वांचे आभार. परंतु एकच फॅक्टर दिसून येतो आहे, तो किरण सामंत, उदय सामंत हे दोघे बंधू हे फॅक्टर जे आहे हे इथे चालणार एवढं मात्र नक्की. कारण दोघेही विकासाला प्रथम प्राधान्य देणारे बंधू आहेत आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा विकास आता विकासात मागे राहणार नाही. तर येणाऱ्या दिवसामध्ये देखील जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, यामध्ये देखील हे दोन्ही बंधूंचं जे फॅक्टर आहे हे चालेल एवढं मात्र नक्की. मुंबई तकसाठी गोकुळ कांबळे, रत्नागिरी.